पुणे शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका आहे। खडकवासला मुळशीतील विसर्ग वाढवला आहे, त्यामुळे पूरसदृश स्थिती या ठिकाणी काही भागांमध्ये पाहायला मिळते। भिडे पूल पाण्याखाली गेलाय, एकता नगर परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। तर प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात आणि खबरदारी म्हणून प्रशासनाकडून जागोजागी सुरक्षा जवान तैनात करण्यात आले। पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे धोका वाढल्याचं बोललं जातं। हे दृश्य आपण बघू शकतोय, एकीकडे धरणातून विसर्ग वाढवलेला आहे, तर दुसरीकडे शहरामध्ये आजही पूरसदृश स्थिती पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी पुण्यामधील सिंहगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी आल्याचं पाहायला मिळालं होतं। बऱ्याचशा घरांमध्ये पाणी साचलं होतं आणि त्यानंतर आजची ही दृश्य आपण बघू शकतोय। आजही काही भागांमध्ये पूरसदृश स्थिती आहे, तिथं पाणी साचताना दिसून येतंय। एक सोसायटीचा हा भाग आपण बघू शकतोय, या सोसायटीच्या ग्राउंड फ्लोअरवर पाणी साचलेलं आहे आणि त्या पाण्यातून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। दरम्यान इथं मुसळधार पाऊस पडतोय, धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाल्याचं दिसतं। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहेत पुण्यातून। अमोल, काय सांगाल, पुन्हा एकदा पुण्याला धोका आहे पुराचा, सध्याची काय स्थिती आहे, कसं चित्र तुम्हाला दिसतंय? आता 12 वाजत आलेले आहे आणि खडकवासला धरणातून जवळपास 35,000 क्युसेक्स वेगाचा पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। पण त्या आधीची आपण परिस्थिती या ठिकाणी पाहतोय की एकता नगर भागातला समोर आपल्याला मुळामुठा नदी दिसते, जी या ठिकाणी वाहताना दिसते आणि या बाजूलाच असलेली जी ही इमारत आहे, या इमारतीच्या पार्किंगमध्ये सुरुवात झालेली आहे। आता पाण्याचा विसर्ग हा हळूहळू वाढवला जाईल आणि त्यामुळे या एकता नगर भागामधलं पाण्याची परिस्थिती नेमकी कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण यालाच लागून असलेली ही जी सोसायटी आहे, या सोसायटीच्या पार्किंगमध्ये मात्र आता पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे पूर्णपणे ही इमारत आहे ती सुद्धा रिकामी करण्यात आलेली आहे। अग्निशामक दलाच्या जवानांकडून या स्थानिकांना इथं बाहेर काढण्यात आलेला आहे। समोरच्या बाजूला आपण पाहतोय मुसळधार पाऊस आहे, तो अजूनही सुरू आहे। सकाळपासून पावसाची संततधार आपल्याला पुणे शहरात आणि धरण क्षेत्रामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात आहे आणि धरण क्षेत्रामध्ये पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात केला जातोय। पुण्यातली खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणं आहेत ती आता 100% भरायला आलेली आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे मुळामुठा नदीमधून जो पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे सिंहगड, वारजे, डेक्कन, येरवडा अशा भागांमध्ये आता काही ठिकाणी पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही दृश्य आपण पाहतो की पार्किंग मध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। खबरदारी म्हणून NDRF, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि लष्कराचे जवानही सध्या या एकता नगर भागाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी सुद्धा इथल्या स्थानिकांशी संवाद साधलेला आहे। पण आता 35,000 क्युसेक्स वेगाचा पाण्याचा विसर्ग हा काही वेळापूर्वी सुरू झाल्यानंतर या ठिकाणी नेमकी पाण्याची पातळी कुठपर्यंत येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच अमोल, आपण सध्याची स्थिती बघितली तर पार्किंगमध्ये पाणी आलं आहे आणि पाण्याचा स्तर वाढण्याची भीती आहे, त्यामुळे लोकांना बाहेर काढलं जाते। मात्र त्या लोकांचं याविषयी म्हणणं काय आहे, का आली ही परिस्थिती त्यांच्यावर आता? खरं तर काही दिवसापूर्वीच या ठिकाणी आपण पाहिलं की 5 ते 6 फुटांचं पाणी आहे ते आलेलं होतं। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाने जी खबरदारी घेतलेली आहे, त्यानंतर या संपूर्ण परिसरात ज्या ज्या भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे त्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। त्यांच्याशी बोलणं होऊ शकेल का अमोल? ती सुद्धा काढण्यात आलेलं आहे। काही स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत, तुम्ही याच भागातले आहात आणि काय नेमकी आता परिस्थिती आहे? काय फक्त मनामध्ये भीती आहे की आता याच्यापेक्षा जास्त काही नुकसान व्हायला नको। याच्या आधी भरपूर नुकसान आम्ही भोगतलेलो आहे आणि आमच्या पदरामध्ये भरपूर काही नुकसान पडलेले आहे। आता एवढीच की धरण क्षेत्रामध्ये जे धरणाचे अधिकारी आहेत त्यांनी थोडंसं देतात, वेळोवेळी माहिती देतात, याची आम्हाला खूप मोठी म्हणजे मनामध्ये आम्ही त्याच्याबद्दल की थोडंसं प्रिकॉशन घेऊन चालतोय की वेळोवेळी आमच्यापर्यंत माहिती येते, त्याच्यावर आम्ही थोडंसं हे करतोय। तर होऊ नये याच्यापेक्षा अजून काही नुकसान, एवढीच अपेक्षा आहे। पण आता 35,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यानंतर या भागामध्ये पाणी येईल असं वाटतंय तुम्हाला? हो, येऊ शकतं, पण ते आता किती प्रेशरनं किती दबावामध्ये सोडतात त्याच्यावरती पण अवलंबून आहे। तर जास्त दबावामध्ये जर सोडलं पूर्वीसारखं तर नुकसान होऊ शकतं। जर दबाव कमी असेल पाण्याचा तर नुकसान होण्याचे काही हे नाहीये, म्हणजे काही भीती नाहीये। काय परिस्थिती तुमच्या इथं तुमच्या भागामध्ये? नेहमीच परिस्थिती होतीये, पण प्रशासन आता जरा यावेळेला अलर्ट झालेला दिसतंय, त्यामुळे सावधगिरी लोकांनी पण बाळगली आहे, प्रशासनाने पण बाळगली आहे। पण हे वारंवार होऊ नये म्हणून एक
कायमची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे ही प्रशासनाला आमच्याकडून विनंती आहे. म्हणजे कायमस्वरूपी तोडगा, जसं आता मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यात की या भागामध्ये संरक्षक भिंत ही उभारली जावी. ती जर लवकरात लवकर झाली तर कदाचित पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे ती उद्भवणार नाही. पण आता प्रशासन याला किती गांभीर्यानं घेतं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न कायमस्वरूपी मिटतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण काही दिवसांपूर्वी जो पूर आलेला होता त्यानंतर प्रशासनाने खबरदारी घेतल्यानंतर सध्या परिस्थिती आपण पाहतोय की नियंत्रणात आलेली आहे आणि संपूर्ण नागरिकांना या ठिकाणावरून स्थलांतरित सुद्धा करण्यात आलेलं आहे. निश्चितच अमोल, या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.